नमस्कार विद्यार्थी मित्र, विषय राज्यशास्त्र इयत्ता 12वी, प्रकरण दुसरे. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, त्यातील जागतिकीकरणाची समस्या आपण अभ्यासत आहोत. व्हिडिओ 4 आहे. त्या जागतिकीकरण या संकल्पनेतील आपण आर्थिक घटक आणि राजकीय क्षेत्रांवरती अभ्यास केला. आज आपल्याला विचार प्रणाली या घटकावरती अभ्यास करायचा आहे. या घटकावरती अभ्यास करत असताना विविध प्रकारच्या विचार प्रणाली 1991 पूर्वी होत्या, आज देखील त्या आहेत, परंतु या विचार प्रणालीचा प्रभाव तेथील राष्ट्रांवरती व तेथील अर्थव्यवस्थांवरती खूप मोठ्या प्रमाणावरती पडत असतो. एवढंच नव्हे तर विचार प्रणाली हा तेथील राज्याचा राजकीय घटक असतो, हेही विसरता आपल्याला कामा. जसं 1991च्या अगोदर म्हणजे शीतयुद्धाच्या दरम्यान दोन विचारसरणींमध्ये एक प्रकारचं वैचारिक युद्ध होतं, ते म्हणजे साम्यवादी आणि भांडवलशाही. साम्यवादाला भांडवलशाहीचं वावडं आणि भांडवलशाहीला साम्यवादी विचारसरणीचं वावडं होतं. जसं की या दोन विचारसरणींमधलं युद्ध म्हणजेच शीतयुद्ध. शीतयुद्धाच्या काळात विचार प्रणाली हा महत्त्वाचा घटक होता. राष्ट्रांचं वर्गीकरण एकीकडे साम्यवादी राष्ट्र आणि दुसरीकडे भांडवलशाही राष्ट्र असं राष्ट्रांचं वर्गीकरण केलं जात होतं. जसं की साम्यवादी म्हणजे समाजवादी आणि समाजवादी जसं विचारसरणी आहे, तशाच पद्धतीने भांडवलशाही म्हणजेच मुक्त लोकशाही असं त्याचं वर्गीकरण केलं जात असे. तर सोव्हिएत रशिया आणि पूर्व युरोपातील राष्ट्र ही साम्यवादी याचं वर्गीकरण साम्यवादी किंवा समाजवादी राष्ट्रांमध्ये करता येईल. तर अमेरिका व पश्चिम युरोपमधील राष्ट्र यांचं वर्गीकरण आपल्याला भांडवलशाही राष्ट्रांमध्ये करता येईल. तसं तर साम्यवादी विचार प्रणाली किंवा एखादी कुठलीही विचार प्रणाली, भांडवलशाही विचार प्रणाली, या विचार प्रणालींचा हा संबंध अर्थव्यवस्थेशी अतिशय घनिष्ठ संबंध असतो, ज्यामुळे राजकीय व्यवस्था व अर्थव्यवस्थेमध्ये अनेक बदल आपल्याला पाहायला मिळतात. विचार प्रणाली हा तसा राजकीय घटक होता. शीतयुद्धाच्या दरम्यान प्रत्येक राष्ट्राची अर्थव्यवस्था त्या राष्ट्राच्या विचार प्रणालीनुसार चालत असते. त्याचबरोबर त्या विचार प्रणालीनुसारच राष्ट्राची अर्थव्यवस्था देखील आखली जाते. उदाहरणार्थ पूर्व युरोपमध्ये साम्यवादी विचार प्रणाली होती, म्हणून तेथील अर्थव्यवस्था या साम्यवादी अर्थव्यवस्था होत्या आणि तिथे साम्यवादी अर्थव्यवस्था असल्यामुळे अर्थव्यवस्थेत सरकारी किंवा सार्वजनिक उद्योग क्षेत्राला प्राथमिकता दिली जात होती. म्हणजे ज्या ज्या देशांमध्ये साम्यवादी अर्थव्यवस्था असतात त्या देशांमध्ये उद्योग जे आहेत ते सरकारच्या मालकीचे असतात, सार्वजनिक क्षेत्रातले असतात, म्हणजे त्याला आपण पब्लिक सेक्टर म्हणतो. तिन्हीचा अर्थ एकच, म्हणजेच सरकारच्या मालकीचे असतात. तर भांडवलशाही किंवा मुक्त लोकशाही अर्थव्यवस्थांमध्ये पश्चिम युरोपमध्ये ही विचार प्रणाली होती. या पश्चिम युरोपमधल्या ज्या भांडवलशाही अर्थव्यवस्था आहेत त्या अर्थव्यवस्था तेथील उद्योग हे खाजगी क्षेत्राला तिथं प्राधान्य दिलं जातं उद्योगांमध्ये. तिथं सरकारी क्षेत्राला प्राधान्य कमी असतं, खाजगी क्षेत्राला प्राधान्य खूप मोठ्या प्रमाणावरती दिलं गेलेलं आपण पाहिलं शीतयुद्धाच्या दरम्यान. त्या काळात भारतासारखी राष्ट्र कोठे होती हा आपल्याला प्रश्न निर्माण होतो की भारतासारख्या राष्ट्रांची अर्थव्यवस्था ही किंवा त्यांची विचार प्रणाली जी होती ती लोकशाही समाजवादी विचार प्रणाली आपली होती आणि त्यानुसार आपली अर्थव्यवस्था ही ना साम्यवादी होती नाही भांडवलशाही होती. तर आपली अर्थव्यवस्था जी आहे त्या अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था होती. म्हणजेच काही उद्योग सरकारच्या मालकीचे होते तर काही उद्योग हे खाजगी उद्योजकांना त्या गुंतवणुकीला वाव होता. म्हणूनच आपली अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था होती असं म्हटलं जातं. जसं की रेल्वे हा उद्योग जो आहे तो सरकारच्या मालकीचा आहे, म्हणजे त्याला आपण पब्लिक सेक्टर म्हणतो. तसं टेलिकम्युनिकेशन कंपन्या उदाहरणार्थ जिओ, एअरटेल ह्या खाजगी मालकीच्या आहेत. तसेच BSNL ही भारत सरकारच्या मालकीची देखील आहे. म्हणजेच या अर्थव्यवस्थेमध्ये मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सरकारच्याही मालकीचे उद्योग असतात
तसेच खाजगी उद्योग सुद्धा असतात. म्हणून अर्थव्यवस्थेतील खाजगी आणि सार्वजनिक असे दोन्ही उद्योग आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतात. याचाच अर्थ असा होता की अर्थव्यवस्थेत खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रांना महत्त्वाची भूमिका त्यावेळेस बजावली गेली. आता आपल्याला हा 1991चा काळ बघितला. आज जागतिकीकरणाच्या युगात जर आपण बघितलं तर एकच प्रभावी विचार प्रणाली आणि अर्थव्यवस्था आपल्याला दिसून येते. आणि त्या अर्थव्यवस्थेचं जर आपण वर्णन करायचं ठरवलं तर ती अर्थव्यवस्था असणार आहे बाजारपेठीय अर्थव्यवस्था. बाजारपेठीय अर्थव्यवस्था हीच विचार प्रणाली आपल्याला आता सगळीकडे जगभर पाहायला मिळते. बाजारपेठीय अर्थव्यवस्था. त्या काळात व्यवस्थेचे वर्णन बाजारपेठी अर्थव्यवस्था केली जाते, परंतु सर्वच राष्ट्र एकाच प्रकारच्या बाजारपेठी अर्थव्यवस्थेचा अवलंब करत नाही. विविध राष्ट्रांमध्ये विविध विचार प्रणालीनुसार तेथील अर्थव्यवस्था अवलंब करतात. त्या बाजारपेठी अर्थव्यवस्थेचं स्वरूप त्या राज्याच्या विचार प्रणालीवर अवलंबून असतं. उदाहरणार्थ अमेरिकेचं तेथील विचार प्रणालीवर भांडवलशाही. उदाहरणार्थ चीनची अर्थव्यवस्था ही तेथील विचार प्रणालीवर अवलंबून असते. भारताची अर्थव्यवस्था ही भारताच्या विचार प्रणालीवर, विचार प्रणालीचा परिणाम किंवा विचार प्रणालीचा प्रभाव हा तेथील लोकांवरती, अर्थव्यवस्थेवरती, सामाजिक जीवनावरती सगळीकडेच पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. भांडवलशाही विचार प्रणाली बरोबर अमेरिकेचं उदाहरण जर बघितलं आपण तर भांडवलशाही विचार प्रणाली बरोबर भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे तिथे. म्हणून त्याचं वर्णन आपल्याला भांडवलशाही बाजारपेठी अर्थव्यवस्था असं आपल्याला अमेरिकेचं वर्णन करता येतं अर्थव्यवस्थेचं. तर पश्चिम युरोपामध्ये कल्याणकारी विचारसरणी आहे. कल्याणकारी विचारसरणी जे कल्याणकारी वेलफेअर स्टेट, कल्याणकारी राज्याची संकल्पना, ह्या सगळ्या संकल्पना भारताच्या संविधानामध्ये सुद्धा आपण ग्रेट ब्रिटनकडून घेतल्या. ती कल्याणकारी जी विचार प्रणाली आहे म्हणजे अधिकाधिक लोकांचं अधिकाधिक कल्याण साधलं गेलं पाहिजे. ही पश्चिम युरोपातली राष्ट्र म्हणजे ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, हॉलंड, पोलंड, चेकोस्लोवाकिया ही जी राष्ट्र आहेत, ऑस्ट्रिया, ही सगळी पश्चिम युरोपातली राष्ट्र आहेत. ती कल्याणकारी विचारसरणीने प्रेरित झाले. म्हणून तिथली जी अर्थव्यवस्था आहे ती कल्याणकारी बाजारपेठी अर्थव्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर चीनची राजकीय व्यवस्था ही साम्यवादी विचार प्रणालीची आहे. आता चीनची राजकीय व्यवस्था ही साम्यवादी विचार प्रणालीची आहे, परंतु 1990 नंतर चीनच्या अर्थव्यवस्थेत सुद्धा बदल झालेला आपल्याला दिसतो. चीनची अर्थव्यवस्था ही आता भांडवलशाहीकडे झुकलेली आहे. म्हणजे आपल्याला एकाच वाक्यात सांगता येईल की चीन राजकीय दृष्ट्या जरी साम्यवादी असला तरी तो आर्थिक दृष्ट्या भांडवलशाही आहे. म्हणजे चीनची राजकीय व्यवस्था साम्यवादी तर अर्थव्यवस्था ही भांडवलशाही आहे असं आपल्याला चीनच्या अर्थव्यवस्थेचं वर्णन करता येईल. म्हणून चीनमध्ये आपल्याला साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था पाहायला मिळते. आणि जर आपण भारताचं उदाहरण घेतलं, भारताचं वर्णन जर आपण करू लागलो तर भारतात आपण बाजारपेठी अर्थव्यवस्था हा शब्दप्रयोग वापरत नाही. तर भारतामध्ये आपण या ऐवजी आर्थिक उदारीकरण हा शब्दप्रयोग वापरतो. हे आपल्याला या पाठातून जाणून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद. आता आपण तिसरा मुद्दा बघूया. तो म्हणजे दुसरा मुद्दा तो म्हणजे तंत्रज्ञान. तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानाच्या बदलामुळे जगभर सगळीकडेच हितकारक व अहितकारक, चांगले व वाईट असे दोन्ही प्रकारचे बदल आपल्याला संबंध जगभर जाणवतात. 1990च्या दशकात जागतिक संप्रेषणाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला. जागतिक संप्रेषण. आता जागतिक संप्रेषण ही संकल्पना काय आहे तर एका देशातील लोकांनी दुसऱ्या देशातील लोकांशी साधलेला सुसंवाद म्हणजे जागतिक संप्रेषण. भारतातील लोकांनी इतर जगभरातील लोकांशी केलेला सुसंवाद किंवा चर्चा
विविध इंटरनेटच्या माध्यमातून वगैरे, टेलिफोनच्या माध्यमातून, फॅक्सच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून जे काही विचार एकमेकांपर्यंत पोहोचवले जातात त्याला आपण संप्रेषण म्हणतो, जागतिक संप्रेषण. आणि 1990च्या दशकामध्ये या जागतिक संप्रेषणामध्ये खूप मोठे आमूलाग्र बदल घडून आले. म्हणजे उदाहरणार्थ उपग्रह संप्रेषण प्रणाली, सॅटेलाइटची जी प्रणाली आहे, सिस्टीम आहे, त्यामध्ये बदल झाले. त्यानंतर मोबाईल, टेलिफोन, फॅक्स, इंटरनेट इत्यादी घटकांनी जनतेच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनात क्रांतिकारक बदल घडून आले. या सगळ्यांमुळं माणसांचं जीवन बदललं, त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठे बदल झाले. आपण भारतातील प्रसार माध्यमात कसा बदल झालाय बघूया. 1990 मध्ये भारतात CNN ने प्रवेश केला. म्हणजे CNN काय आहे तर CNN इज अमेरिकन न्यूज बेस्ड पे टेलिव्हिजन चॅनल. म्हणजे अमेरिकेतला हा एक चॅनल आहे जो ज्याच्यासाठी पेमेंट श्रोत्यांना करावं लागतं आणि तो विशेषतः बातम्यांचा चॅनल आहे. चॅनलचा तो ग्रुप आहे, अनेक चॅनल त्याच्यामध्ये. यांनी प्रवेश केला 1990 मध्ये. तत्पूर्वी भारतामध्ये विदेशी चॅनल येण्या अगोदर भारतात फक्त दूरदर्शन म्हणजेच DD1 आणि महाराष्ट्रातल्या विशेषतः लोकांना मुंबईतून सह्याद्री वाहिनी म्हणजेच मराठी चॅनल आणि दुसरं म्हणजे DD1 जे संबंध भारतभर ज्याचं प्रक्षेपण होतं, असं या दोनच चॅनल लोकांना दिसायचे. साधारणतः एका दशकात भारतात अनेक खाजगी व सरकारी चॅनल सुरू झाले. उपग्रह संप्रेषण प्रणालीने भारतात कोणत्याही शहरात, गावात डिश अँटेनाच्या साहाय्याने कार्यक्रम बघता येऊ लागले. अगदी जुन्या काळाचं जर आपण वर्णन केलं, एक 90च्या अगोदरचा काळ जर बघितला तर उंच उंच असे तारेचे अँटेने उभा करावे लागायचे आणि त्या अँटेनेच्या माध्यमातून टेलिव्हिजन पाहावा लागायचा आणि क्वचित कुणाकडे तरी टेलिव्हिजन असायचा. 1990 नंतर जर बघितलं तर टेलिव्हिजन घरोघरी पोहोचला आणि अँटेनेच्या ऐवजी आता डिश आलेली आहे. डिश जसं की व्हिडिओकॉनची डिश आहे, एअरटेलची डिश आहे. त्या डिशच्या माध्यमातून आपण कितीतरी चॅनल्स, शेकडो चॅनल्स पाहू शकतो. मग ते न्यूज चॅनल्स असतील किंवा मनोरंजनाचे चॅनल्स असतील. ही जी क्रांती आहे ही एका दशकामध्ये झालेली क्रांती आहे. 1990 नंतर हे सगळं बदललं हे आपल्याला विसरता कामा नये. संप्रेषणाच्या इतर साधनांमध्ये देखील बराच बदल घडून आला. जसं की पूर्वी घरोघरी टेलिफोन्स होते. तातडीच्या कामासाठी लोक पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फोन करत असत. तेव्हा आपल्याला हेही बदल जाणवता. बोला. आपल्याला आपल्या शहराबाहेर टेलिफोन करण्यासाठी ट्रंक कॉलची पद्धत होती. त्यानंतरच्या काळामध्ये सबस्क्रायबर ट्रंक डायलिंग म्हणजेच STD ची पद्धत सुरू झाली. सबस्क्रायबर ट्रंक डायलिंग. तुम्ही अजूनही काही ठिकाणी गावामध्ये, बाजारपेठेमध्ये पिवळ्या रंगाचे बूथ असतात, काळ्या रंगाने STD लिहिलेलं असतं. हेही कधी काळी एक 5, 6, 7, 8, 10 वर्षापूर्वी खूप मोठ्या प्रमाणावरती STD बूथ चालायची. लोक तिथून आपल्या जवळच्या लोकांशी सुसंवाद साधायचे. नंतर याच्यामध्ये बदल झाला आणि आज आपल्याला सगळीकडं मोबाईलचा वावर दिसून येतो. मोबाईल फोन हे सरकारी तसेच खाजगी कंपन्यांमार्फत देखील उपलब्ध आहे. हा झालेला बदल आपल्याला आता पाहावयास मिळतो. तंत्रज्ञानाची सर्वात महत्त्वाची क्रांती म्हणजे इंटरनेटची क्रांती. आता इंटरनेटच्या क्रांतीमुळे तर संपूर्ण हे प्रसार माध्यमाचं जगच बदलून गेलं. इंटरनेट म्हणजे आंतरजाल. इंटरनेटच्या माध्यमातून संबंध जग बदललं. जगात कुठेही कोणाशीही आपल्याला तात्काळ संपर्क साधण्यासाठीची सोय निर्माण झाली. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे विचार, संस्कृती, माहिती जगभरात सगळीकडे प्रसारित व्हायला लागली. त्याचबरोबर या कारणामुळे हे सगळे शक्य झालं. तर इंटरनेटच्या सर्च इंजिनच्या माध्यमातून आपल्याला माहिती गोळा करता यायला लागली. इंटरनेटची वेगवेगळी सर्च इंजिन्स आहेत. गुगल आहे, याहू आहे, बिंग आहे,
आस्क डॉट आहे, यांडेक्स आहे, अशा वेगवेगळ्या सर्च इंजिनच्या माध्यमातून आपण इंटरनेटच्या माध्यमातून विविध माहिती संकलित करू शकतो, गोळा करू शकतो, डाउनलोड करू शकतो. आता माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये माहितीचा विस्फोट होत चाललेला आहे. दिवसेंदिवस माहितीमध्ये भर पडत आहे आणि जगसुद्धा प्रत्येकजण त्यामध्ये स्वतःला अपडेट करून घेऊ इच्छितो. म्हणून इंटरनेट या सर्च इंजिनच्या माध्यमातून आपल्याला माहिती गोळा करता येते. तसेच ट्विटर, स्काईप, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगची सोय उपलब्ध झालेली आहे. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आपण नोन अँड अननोन म्हणजे ओळखीचे आणि अनोळखीचे अशाही लोकांना आपण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकतो आणि त्यांना आपण सुसंवाद साधू शकतो, संप्रेषण त्यांच्याशी करू शकतो. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विविध ग्रुप्सला पण जोडले जाऊ शकतो. हे सगळं जे हा सगळा बदल झालेला आहे, हा बदल जागतिकीकरणामुळे झालेला आहे आणि इंटरनेटच्या क्रांतीमुळे झालेला आहे. हे आपल्याला विसरता कामा नये. माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणतः आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं असतं. माहितीच्या युगामध्ये जी माहिती आहे ती एका ठिकाणी उपलब्ध झालेली माहिती संबंध आंतरराष्ट्रीय पातळीवरती जगभर त्या माहितीचं प्रसार होत असतं, विस्फोट होत असतो आणि ती माहिती सर्वजण गोळा करत असतात. त्यामुळं मोबाईल फोन, इंटरनेट आणि उपग्रहांद्वारे प्रक्षेपण हे कोणत्याही देशांच्या सीमांतर्गत बांधता येत नाही. तर ते सीमा पार करून सुद्धा ही सगळी माहिती सगळीकडे प्रसारित आणि प्रसारण त्याचं केलं जातं आणि जाऊ शकतं, उपलब्ध केलं जाऊ शकतं, मिळवलं जाऊ शकतं. म्हणजे ज्याला कुठल्याही प्रकारच्या देशांच्या सीमा बांधील नसतात. त्याचबरोबर यामुळे नेमकं काय झालंय तर सीमा पार गट, आपल्या देशांच्या सीमाबाहेर असणारे जे काही वैचारिक गट असतील ते गट किंवा संस्था आणि बिगर राजकीय संस्था, ज्याला आपण म्हणतो नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स, बिगर राजकीय घटक, त्याचबरोबर ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन किंवा वेगवेगळ्या विदेशी कंपन्या असतील, यांच्या वाढीस मदत होते. एवढंच नव्हे तर गुन्हेगारी जगतामध्ये सुद्धा आणि दहशतवादी गटांमध्ये, दहशतवादी संघटनांमध्ये सुद्धा यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. जसे या इंटरनेटच्या क्रांतीमुळे जसे जगभर सगळीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर फायदे जसे झाले, तसेच खूप मोठ्या प्रमाणावरती याचे नुकसान सुद्धा राष्ट्रांना भरून काढावं लागत आहे. विशेषतः अशा सीमापार घटकांवर नियंत्रण ठेवणं, दहशतवादी संघटनांवरती, गुन्हेगारी प्रवृत्तींवरती आळा घालणं हे आता नियंत्रणाच्या पलीकडे होऊन बसलेलं आहे. या कार्यावर मर्यादा आणणं आता राज्यांना अवघड होऊन बसलेला आहे. हा यातील सर्वात महत्त्वाचा तोटा आहे. संगणकीय क्रांती, इंटरनेटची झालेली क्रांती जशी फायदेशीर आहे तशीच ती काही प्रमाणात नुकसानदायक देखील आहे. हे आपल्याला यातून अभ्यासता येतं. धन्यवाद.